हॅलो स्पूकीज. हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि यात मी माझा एक हॉरर एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत पहा. माझं नवीन कॉलेज सुरू झालं होतं आणि माझं कॉलेज माझ्या घरापासून खूप लांब होतं, म्हणजे दुसऱ्या शहरात होतं. त्यामुळे मला हॉस्टेल घ्यायचं होतं आणि मग अभ्यास चांगला व्हावा आणि सगळ्याच गोष्टींमुळे मी एकटीची रूम घेतली. म्हणजे त्या रूममध्ये मी एकटीच होते. म्हणजे मी या ठिकाणी नवीन आणि एकटी दोन्ही होते. पण ॲक्च्युली माझं जे रूम होतं त्या रूमचं वॉशरूम दुसऱ्या रूमशी कनेक्टेड होतं. सो असं नाही म्हणता येणार की मी पूर्ण एकटी होते. दिवस खूप मजेत जात होते. माझ्या खूप मैत्रिणी झाल्या होत्या. आम्ही फिरायला जायचो, गप्पा मारायचो, एन्जॉय करायचो आणि खूप खूप छान चालू होतं. म्हणजे आम्ही रात्री रात्री गप्पा मारायचो आणि मग आपापल्या रूममध्ये येऊन झोपी जायचो. असंच दिवस गेले आणि एक दिवस आम्ही रात्री गप्पा मारत होतो. खूप खूप वेळ झाला होता. मग म्हटलं आता झोपू. मग आम्ही आपापल्या रूममध्ये आलो आणि मीही झोपायला घेतलं. आणि दिवस खूप हेक्टिक गेला होता, दिवसभर ते सगळंच कॉलेजचं वगैरे. त्यामुळे मग मी लगेच झोपले आणि मला झोपही लगेच लागली. मी एका साईडला तोंड करून झोपले होते. अचानक मला रात्री जाग आली आणि मला एकदम थंड फील व्हायला लागलं. म्हणजे माझ्या अंगाला एकदम काटे आले होते आणि मला काही सुधरतच नव्हतं. खूप थंडी वाजायची. पण मग मला एवढं झोपेत सुधारलं नाही आणि मग मी काय केलं, पांघरून घेतलं आणि म्हटलं दुसऱ्या साईडला तोंड करून झोपावं. आणि मग मी दुसऱ्या साईडला तोंड केलं आणि एका सेकंदासाठी मला असं जाणवलं की तिथे काहीतरी आहे. म्हणजे एक शॅडो म्हणा किंवा आकृती म्हणा, काहीतरी आहे बाबा तिथे. आणि मग एकदम मी दचकून उठले आणि मला काही कळलंच नाही एका सेकंदासाठी. पण मग मी खूप दमले होते आणि मी खूप झोपेतही होते. त्यामुळे मला असं वाटलं की एकतर माझे हॅलोसिनेशन असेल, नाहीतर मी काहीतरी असं स्वप्न पाहिलं असेल दिवसभर दमल्यामुळे. मी लक्ष नाही दिलं त्या गोष्टींकडे आणि मी परत माझं झोपून घेतलं आणि ऑनेस्टली मला झोपही लगेच लागली. म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही झाला. पण मग त्यानंतर सगळं नीट चालू होतं. पण मला असं थोडं वीकनेस वाटायचा, असं मला निगेटिव्ह वाटायचं. आणि माझा स्वभावही बदलला होता. मी कुणाशी जास्त बोलायची नाही, जेवणही नाही करायची, अभ्यासही नाही करायची, इवन तो कॉलेजलाही नाही जायची. मी रात्रभर जागायची आणि मग दिवसा झोपायची. मग मलाही माझ्या स्वभावात असं फरक जाणवला आणि हे खूप विचित्र होतं. पण मला काही सुधरतच नव्हतं की नेमकं काय करावं. आणि असंच एक दिवस मी सकाळी झोपले होते. म्हणजे मी जसं म्हटलं तसं मी दिवसा झोपायची, तर म्हणजे मी नॉर्मल झोपले होते. मला काही सुधरत नव्हतं. पण मला असं जाणवलं की मला स्लीपिंग पॅरालिसिस होतोय. म्हणजे मला असं वाटलं की मी अशी झोपली आहे आणि माझ्या बेडच्या बाजूला एका चेअरवर कुणीतरी बसलं आहे आणि ते माझ्याकडे सतत पाहतंय. म्हणजे इन शॉर्ट खूप स्टेअर करतंय. म्हणजे माझ्याकडे सतत कॉन्स्टंटली बघतंय. आणि मग मला काही सुधारलंच नाही. मग मला वाटलं आपण उठू आता. पण माझ्याच्याने उठणंच होईना. मी स्वतःला कसंबसं उठवायचा प्रयत्न करते, माझ्या आजूबाजूच्या वस्तू पाडते, पण मला उठताच येईना. आणि तेवढ्यात मला असं ऐकू आलं की ती व्यक्ती जी माझ्याकडे बघत होती, जी त्या खुर्चीवर बसली होती, ती मला म्हणतीये की कशाला हालचाल करतीये, नको उठू, का उठायचंय तुला, मी आहे ना इथे, असं. आणि मग मला काहीच सुचलं नाही. मी एकदम शॉक झाले. मग मी देवाचं नाव घ्यायला सुरू केलं. म्हटलं देवा काहीतरी कर, म्हटलं ॲटलिस्ट मला इथून उठव तर सही, म्हणजे मला काहीतरी करता येईल. आणि मी जसं जसं देवाचं नाव घेत होते, जसं जसं देवाला आठवत होते, तसं मला जाणवलं की ते जे कोणी होतं, ते शॅडो आकृती आणि ते खुर्चीवर बसलेलं, ते घाबरत होतं. आणि ते मला म्हणते नको घेऊस नाव, का बरं तू नाव घेतेस, मला नाही ऐकायचं हे, मी आहे, नको कोणाचं नाव घेऊ. आणि असं करत माझं नामस्मरण चालू होतं. मी नाव घेतच होते, मला कानामध्ये ऐकू येत होतं ते सगळं तरीही. आणि तेवढं करता करता मला अचानक जाग आली आणि मी असे उठले. पण मला एकदा फील झालं की मी उठताना असे हात मोकळे करून जेव्हा उठले, तेव्हा त्या बाजूला जिथे ती खुर्ची होती, मला असं वाटलं की माझा हात कशाला तरी लागलाय. कशाला तरी म्हणजे इन शॉर्ट कोणाच्या तरी हाताला लागलाय. मी काहीच नाही पाहिलं. मी जशी उठले, धडपडत अशी रूमच्या बाहेर गेले आधी आणि एक थोडासा मोकळा श्वास घेतला. मी म्हटलं मला काहीच सुचलं नाही त्या पॉईंटला. मी म्हटलं आजपर्यंत जे झालं ते झालं म्हटलं. पण आता पाणी ॲक्च्युली डोक्याच्या वर जात आहे. आपल्याला ही आता गोष्ट घरी सांगणं गरजेचं आहे. कारण की आत्तापर्यंत जे होत होतं त्याने मला काही फरक नाही पडला एवढा. पण हे स्लीपिंग पॅरालिसिस याने मला मेंटलीही त्रास झाला आणि माझं म्हणजे ॲकॅडमिक्सही खूप लो झालं होतं. त्यामुळे माझ्याकडे एकच ऑप्शन होता की घरी जे काही झालं आहे ते गपचूप सांगून देणे. तर मग मी घरी फोन केला. घरच्यांना जेही काही झाले ते सगळं सांगून दिलं.
आणि मग घरचेही घाबरले ना, कारण की आपलं लेकरू तिथे एकटं आहे, शिकण्यासाठी गेलं आहे, पण हे काय होऊन बसलं बाबा. मग ते घाबरले, पण त्यांनी एका महाराजांना म्हणजे आपण गुरुजींना, ब्राह्मणांना त्यांनी कन्सल्ट केलं की बाबा असं असं आमच्या मुलीसोबत होतं आहे, तुम्ही एकदा बघा. आणि माझं घर खूप लांब होतं, दुसऱ्या सिटीत होतं आणि यायलाही खूप वेळ लागायचा, त्यामुळे त्यांना यायला तर नाही जमलं. पण मग ते गुरुजींनी मला व्हिडिओ कॉल केला की बघू बाबा काय आपण. तर मग त्यांनी आधी मला पाहिलं. ते बोलले की तू खूप घाबरली आहे. मी म्हटलं साहजिक आहे, मी खूप घाबरलीच आहे म्हटलं, आणि मला काहीच सुचत नाही म्हटलं. मग त्यांनी ते ठीक आहे बोलले आणि त्यांनी माझी रूम पाहिली. ते मला एवढंच बोलले की जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर ती रूम तू सोडून दे, म्हणजे जर जमत असेल तर तो प्लेसच सोडून दे. पण मग मी म्हटलं की मला ती जागा तर नाही सोडता येणार, पण मी रूम चेंज करेल नक्कीच. मग ते जसं काही बोलले होते तसं मी ऐकलं. मी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि मी माझी रूम चेंज करून घेतली. त्यांनी मला एक धागाही दिला होता घालायला. ते मला बोलले की हा धागा कधीही काढू नको आणि या गोष्टींबद्दल विचारच करू नको आता. आणि ॲक्च्युली म्हणजे मी रूम चेंज केली. मी ते धागा म्हणा किंवा तावीज म्हणा आत्ताही घालते. आणि मला वाटतं, म्हणजे मला पर्सनली तरी असं वाटतं की हां बाबा, की ती गोष्ट मला या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींपासून, निगेटिव्ह एनर्जीजपासून किंवा निगेटिव्हिटीपासून दूर ठेवते. त्यामुळे मी आत्ताही ती घालते, तिला शुद्धही करते आणि सगळं नीट चालू आहे. आणि हां, दॅट्स इट फॉर टुडे. पण माझ्याकडे अजून गोष्टी आहेत. जर तुम्हाला त्या गोष्टी ऐकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.